सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावरील उपोषण मागे घेतलंय। 2023 मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू होतं। सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। सुषमा अंधारे आंदोलनाला बसतायत, नाही मला तू वयात बसत नाही तिथं। अशा मूर्ख आणि जाऊ दे अशा लोकांवर आपण बोलू नये। सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावरील आपलं उपोषण मागे घेतलं। पोलीस भरतीच्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी अंधारेंचं 2 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। मात्र 2023 मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या भरतीत सामावून घेणार असल्याचा अध्यादेश सरकारकडून काढण्यात आलाय। दरम्यान या अध्यादेशानंतर सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावरील आपलं उपोषण मागे घेतलंय। आम्ही आधीपासून म्हणत होतो की याच्यामध्ये जात धर्म किंवा पक्षीय राजकारण न आणता या मुलांचं नुकसान टळलं पाहिजे। आम्हाला आनंद आहे की आम्हाला जो अध्यादेश हवा होता, जो कागद आम्हाला हवा होता, ज्या पद्धतीने आम्ही रायटिंगमध्ये मागितलेलं होतं ते मिळालेलं आहे। थँक्यू। सुषमा अंधारेंच्या उपोषणावरून संजय शिरसाट यांनी टोला लगावला होता। भरतीसाठी वय लागतं, अंधारे वयात बसत नाहीत असा खोचक टोला शिरसाटांनी लगावला होता। दरम्यान त्यांच्या टीकेनंतर अंधारेंनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। सुषमा अंधारे आंदोलनाला बसतायत, नाही मला तू वयात बसत नाही तिथं। त्याला एक पोलीस भरतीसाठी एक नेमकं एक वय लागतं, त्या वयाच्या नंतरचा लोक घेत नाहीत पोलीस भरतीमध्ये। आणि राहिला युवकांचा प्रश्न, ते प्रश्न सोडवण्याची ताकद सरकारमध्ये। अशा मूर्ख आणि जाऊ दे अशा लोकांवर आपण बोलू नये। अंधारेंनी शिरसाटांचा मूर्ख उल्लेख केल्यानंतर शिरसाटांनी पुन्हा एकदा अंधारेंवर निशाणा साधला। मात्र त्यांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंनी शिरसाटांना धारेवर धरलं। शिरसाट नेहमीच महिलांविरोधात वक्तव्य करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केला। आम्ही महामूर्ख आहोत, परंतु यांच्या उपोषणानंतर जर प्रश्न सुटत असेल तर आनंद आहे। ते उपोषणाला बसले की आम्हाला वय वाढून द्यावं, मला वाटलं ते भरतीला बसलेत काय आणि त्यांचं वय बसत नाही ह्याची कल्पना मला असल्यामुळे मी बोललोय। काय चूक बोललोय त्याच्या? आता याला जर ती मूर्खपणा म्हणत असेल तर बाबा आता तुमची टीसी लोकांना दाखवा। म्हणून आता अशा महामूर्खांनी सुद्धा आमच्यावर टीका करणं, मला त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट नाही आहे। ते महिलांचा विरोध करतात, महिलांचा द्वेष करतात आणि महिला पुढे आलेल्या त्यांना सहनच होत नाही। त्यामुळे सातत्याने महिलांबद्दल त्या ज्या कॉमेंट्स येतात त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे त्यांच्याकडून। त्याच्यामुळे त्यांच्या वैचारिक बैठकीत काही फरक नाही आहे, हे आपण सगळे अनेक वर्ष पाहतो। संजय शिरसाटांनी अंधारेंच्या उपोषणाला केलेल्या विरोधानंतर पोलीस भरतीचे विद्यार्थी देखील आक्रमक झाले। शिरसाटांनी आम्हाला विरोध केल्यास आम्ही देखील त्यांना विरोध करू असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला। या विद्यार्थ्यांचं नुकसान जर तुमच्या कुठल्या एखाद्या वक्तव्यामधून होत असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः जिम्मेदार असाल। या महाराष्ट्रातील किंवा तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक परिवार, प्रत्येक विद्यार्थी हा तुमच्या विरोधात असेल, कारण तुमच्याकडे आवेदन येऊन सुद्धा जर तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमध्ये उतरणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर नुकसान करत असाल तर त्यासाठी तुमच्या मतदारसंघातील विद्यार्थी किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तुमचा निषेध करतोय। सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर सुषमा अंधारेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। त्यामुळे 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या पोलीस भरतीत सामावून घेण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।